आणि सुरुवातीलाच आपण महाराष्ट्रातलं एक अतिशय धक्कादायक वास्तव बघणार आणि हे वास्तव आहे राज्यातल्या मुलींच्या बाबतीतला। खरं तर लातूरमधनं गेल्या काही दिवसात बऱ्याच मुली गायब झाल्यात, परंतु या मुलींचा अजूनही शोध लागलेला नाहीये। कारण लातूरमध्ये अशी एक टोळी कार्यरत आहे की जी टोळी खरं तर पैशांसाठी मुलींचा सौदा करते आणि त्याच पैशांना त्या मुलींची विक्री करून त्यांचं देशभरात कुठेही लग्न लावते। अशीच एक घटना घडली लातूरमध्ये एका लहान मुलीला पळवून देण्यात आलं आणि तिचं सांगलीमधल्या एका 34 वर्षाच्या माणसाशी लग्न लावून देण्यात आलं। नेमकं महाराष्ट्रात काय घडतंय जाणून घेऊया। लातूरच्या MIDC पोलिसांनी मुली पळवणाऱ्या 10 जणांना गजाआड केलं। त्यात पदरानं तोंड लपवण्याचा प्रयत्न करणाऱ्या काँग्रेस पक्षाच्या पूनम शहाणे आहे। शहाणेबाई वधूवर सूचक मंडळ चालवत होत्या आणि त्याच आड हा सगळा कारभार सुरू असल्याचा आरोप आहे। पीडित मुलीस पळवून नेऊन तिच्या इच्छेविरुद्ध तिचे लग्न लावून दिलेले आहे। त्यावरून अल्पवयीन मुलीस पळवून नेणे, तिच्या इच्छेविरुद्ध लग्न लावून देणे आणि तिचे लैंगिक शोषण करणे या अपराधाखाली कलमवाढ करण्यात आलेली आहे। यामध्ये आतापर्यंत एकूण 10 आरोपी निष्पन्न झालेले आहेत। 1 जुलैला शहरातील 11 वर्षाच्या मुलीला गोड बोलून टोळीनं हातोहात पळवून नेलं। माझं तोंड बांधायला सुरू केलं त्यांनी। मग बांधायला सुरू केल्यावर मी म्हणले काय चाललंय तुमचं, असं का माझं तोंड बांधायला लागलं। थांबा माझ्या मम्मीला बोलवते म्हणलं तर त्यांनी आफरीन भाभी म्हणलं नको सांगायचं तुझ्या मम्मीला, नको सांगायचं म्हणलं त्यांनी माझ्या तोंडाला बांधल्या। लगेच स्कूटी मागवल्या। मग रेखा नावाची जी बाई होती ना, मग तिने माझ्या पाठीमागं बसली। मग मला पुढे बसवलं, मला मधात बसवलं आणि त्या पोराला म्हणजे पुढे बसवलं जी चालवत होता त्याला। मुलीची वाट पाहून थकलेल्या आईनं पोलिसात तक्रार दिली, पण 25 दिवस मुलीचा पत्ता लागलाच नाही। सगळ्याचे दरवाजे बंद झाल्याच्या नंतर माझा दम निघना गेला, मला माझं लेकरू भेटणं म्हणून मग मी 2 तारखेला MIDC पोलीस स्टेशन मध्ये कंप्लेंट केल्याच्या नंतर पोलिसांनी तपास चालू केला। 11 वर्षांच्या त्या मुलीला तासगावच्या सावर्डे गावातल्या 34 वर्षीय उमेश मानेला विकण्यात आलं होतं। 25व्या दिवशी संधी साधून मुलीनं कुटुंबाला फोन केल्यावर पोलीस जागे झाले आणि टोळी ताब्यात आली। आंघोळीला गेल्यानंतर मला तिथं मी असं लहान जागा नव्हती। मग जागा नसल्यामुळे मी तिची साडी बाजूला सांगितली, सारली। मग सारल्यानंतर तिथं तिचा फोन होता। मग मी तिच्या फोन मध्ये त्या 57 बायाचा नंबर होता तर मला माहिती नव्हतं ह्याचाच नंबर आहे म्हणून। तिनं बाई लावली होती म्हणून मी लास्टला 555 लक्षात ठेवलं। मग त्याला फोन लावला, त्याला माझा आवाज ओळखू येणार झालता काही। ABP माझाच्या टीमनं संपूर्ण प्रकरणाचा मुळापासून शोध घेण्याचं ठरवलं। एक टीम तासगावातल्या सावर्डेत पोहोचली। सावर्डे गावातील माने कुटुंबातील या तरुणाशी लग्न झालं। ज्या घरासमोर आपण सध्या उभा आहोत, मागील 5 दिवसापासून या घराला कुलूप दिसतंय। उमेश माने या तरुणाचं संबंधित नाव आहे, ज्याच्याशी या मुलीचं लग्न लावण्यात आलं। मात्र मागील काही दिवसापासून या घरामध्ये कुणी राहत नाहीये। उमेशचा भाऊ सतीश याला देखील लातूर पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं कळतंय। मात्र मागील 15 दिवसापासून हे सर्व प्रकरण घडतंय। आई वडील देखील गायब आहेत। साधारण महिन्याभरापूर्वी हे या ठिकाणी लग्न झालं होतं। या घरामध्ये आपण पाहतोय मुहूर्तमेढ रवण्यात आली होती। उमेश माने याला PSI पडवळ व स्टाफ यांनी तासगाव पोलीस मदतीने ताब्यात घेतले। तसेच हे लग्न घडवण्यात जी महिला सहभागी होती डोंगर सोनीची, तीही त्यांनी ताब्यात घेतले। दोन्ही आरोपींना घेऊन दिनांक 28/7/17 रोजी ते लातूर येथे रवाना झाले। ABP माझाच्या दुसऱ्या टीमनं टोळीचा तपशील मिळवला। 3 ते 4 लाखात मुलींचा सौदा होतो। टोळीतील महिलेच्या डायरीत देशभरातल्या अनेकांचे मोबाईल नंबर सापडले। ज्या राज्यामध्ये मुलींची संख्या कमी आहे अशा राज्यामध्ये त्या मुलींचा विक्री व्यवहार करण्यासाठी महाराष्ट्राचा देशात पहिला क्रमांक आहे। महाराष्ट्र आणि गोवा या दोन्ही राज्यामध्ये मिळून दरवर्षी 4,500 कोटी रुपयाचे हे विक्री व्यवहार होतात, असं आपलं पोलीस खातंच सांगतं। लातूरसह 14 जिल्ह्यामध्ये अशा प्रकारच्या वारंवार घटना घडतात, ज्याला रेड झोन म्हणून गेल्या 10 वर्षापूर्वीच
महिला आणि बालकल्याण विभागानं घोषित केलेलं आहे. लातूर पोलिसांचा अंदाज आहे की मुली आणि महिलांना फसवून वाम मार्गाला लावणाऱ्या काही टोळ्या लातूर जिल्ह्यात कार्यरत आहेत. मध्यवर्ती भाग असल्यानं गुन्हे करून टोळ्या परराज्यात पसार होतात. गेल्या वर्षभरात लातूर जिल्ह्यात तब्बल 300 महिला आणि मुलींच्या मिसिंग केस दाखल झाल्या. मुलींना आमिष दाखवलं जातं, फसवलं जातं आणि त्यांना सांगितलं जातं की नाही तुला खूप चांगल्या ऐशारामात आम्ही ठेवू, चांगली नोकरी देऊ, चांगल्या पद्धतीने तुम्हाला पुढे नेऊ, असं करून आमिष दाखवलं जातं आणि त्यांना नेलं जातं आणि मुली त्यांना बळी पडतात. राज्यातल्या 14 जिल्ह्यातून दरवर्षी हजारो मुली पळवल्या जात आहेत. लातूरच्या 300 मुलींचा पत्ता नाहीये. इतक्या गंभीर प्रकरणात पोलीस काय करतायत? गृहमंत्री असलेल्या मुख्यमंत्र्यांचं यावर काय म्हणणं आहे, असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. सांगलीहून कुलदीप माने आणि निशांत भद्रेश्वरसह राहुल कुलकर्णी, एबीपी माझा, लातूर.